जय श्रीराम असा जयघोष करत संपूर्ण भारतात रामनवमीचा उत्सव भगवान श्रीराम यांच्या जन्मदिवसाच्या स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। श्रीराम यांचा जन्म अयोध्या येथे झाला। राजा दशरथ यांची मोठी राणी कौशल्या यांच्या पोटी श्रीराम यांनी चैत्र शुक्ल पक्षातील नवमीला जन्म घेतला, म्हणून रामांच्या जन्माच्या आनंदात हा दिवस साजरा करतात। रामनवमीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो। या दिवशी विधिवत भगवान रामांची पूजा केली जाते। या दिवसाचं औचित्य साधून देशभरातून हजारो लोक अयोध्येला जातात, शरयू नदीमध्ये स्नान करतात, भगवान राम यांचे पुण्यस्मरण करून भजन पूजन करतात। घरोघरी मनोभावे पाठ केला जातो। देशातील अनेक भागांमध्ये चैत्र नवमी निमित्त कन्यापूजन देखील केले जाते। काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन केले जाते। रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात। भगवान श्रीराम यांचा विष्णूचा अवतार मानले जाते। या दिवशी उपवास पूजन करून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। प्रभू श्रीराम यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटे सोसली, प्रत्येक परिस्थितीला तोंड दिले। रामनवमीचा सण आपल्याला आदर्शवादी उत्तम जीवन जगण्याचा धडा शिकवतो। धन्यवाद।